रितेश, आता आपल्याला दोन माऊली भेटले. ते तर दोघेच चालत आलेत वारीसाठी. दोघांचीच वारी आहे ना ती? दोघांचीच वारी आहे तिथे, तर ते दोघे चाललेले आहेत. सिद्धू इंटरव्ह्यू घेत होता त्यांचा हो, काहीतरी. सिद्धू इंटरव्ह्यू घेत होता त्यांचा. 46 काहीतरी वर्ष हा, वारी करतात ते दोघे 46 जण. वर्ष वारी आणि करतात माऊली करत आणि दोघे बघता येतात ते. हो, आणि ते पण बघा. असे नाही यंग नाही आहेत, त्यांचे पण वय तरी पण 80च्या प्लस आहे. 80च्या प्लस आहेत. तर बघा, वारीला ही मंडळी सुद्धा येतात आणि तुम्ही घरी बसलेत. या वारीमध्ये या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मित्रांनो, बघा आता आम्ही हायवे जवळ आलो, सासवडला चाललेलो, तर हायवे जवळ आलोत आम्ही आता. तर बघा किती वाहनांची गर्दी आहे. वारकरी बघा किती आलेले आहेत, आता वारीसाठी निघालेले आहेत. अजून मंडळी येतोय. वारी कशाला म्हणतात बघा, ही लोक उन्हामध्ये बसलेले आहेत सर्व मंडळी. मित्रांनो, सोहळा कशाला म्हणतात? या वारीचा सोहळा बघून घ्या. खरंच अभूतपूर्व आहे सगळं काही. या वारीमध्ये आता आम्ही आहोत, खरंच भाग्यवान समजतो बघा. तुमचा सवय बसलेला आहे. माऊलींच्या दर्शनाला निघालो बघा, किती जण आहेत? एक, ड्रायव्हर दोन, पकडून 9. 7 जण आहेत. इकडे एक आठवा. 9. काय करशील ना? तर मित्रांनो, आईचा सोहळा जगी कुठे नाही. खरंच आज सासवड हा पूर्णतः संपूर्ण वारकऱ्याने भरलेला आहे, गजबजलेला आहे. मित्रांनो, जिथे पाहावं तिथे वारकरी, ज्याच्या डोक्यावर वारकरी टोपी आहे, श्वेत वस्त्र परिधान केलेला, असे वारकरी आज या सासवडच्या वाटेवर आपल्याला दिसत आहे. आणि अभूतपूर्व आहे सगळं काही. यावं आणि बघावं इतकंच. मित्रांनो, सोपान काकांच्या दिंडीचा प्रस्थान झालेला आहे आणि हजारो वारकरी त्यांच्या दिंडी सोबत प्रस्थान करत आहे. आम्ही सुद्धा त्यांच्या दिंडीमध्ये सध्या काही वेळासाठी आलेलो आहोत. माझ्या मागून बघा, शेकडो काय हजारो लोक या दिंडीमध्ये चालत आहे. खरंच खूप 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 सुखद गोष्ट आहे. माऊलींच्या वाटेला दुकानं लागलेली आहेत बघा मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी इथे जर पाऊस आला तर पावसाची व्यवस्था आहे बघा. कापडं मिळतात ती 30-40 रुपयाला एक. चार्जिंगची व्यवस्था पण केली जाते बघा. प्रत्येक गोष्ट या वारीमध्ये तुम्हाला मिळते. मित्रांनो, हा आहे सोपान काकांचा पालखी रथ बघा, पंढरीच्या दिशेने निघालेला. बघा आपल्याला किती गर्दी आहे. वारकरी फक्त दर्शन घेण्यासाठी धावत आहेत.